श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 17। श्री नृसिंह सरस्वती कृष्णा वेण्णा या नद्यांच्या जवळ भुवनेश्वरी येथे 4 महिने गुप्त रूपाने राहत होते। त्यानंतर अनेक भाविक त्यांच्या दर्शनाला येत होते। ते भक्तांच्या मनातील हेतू आपोआप ओळखीत, त्यांना शुभ आशीर्वाद देत त्यांचे मनोरथ पूर्ण होत असत। भाविकांना पूर्ण समाधान वाटे। करवीर क्षेत्री म्हणजेच कोल्हापूर एक वेदशास्त्रज्ञ ब्राह्मण राहत होता। त्याला एकच मुलगा होता, पण तो अतिशय मतिमंद होता। वयाच्या 18व्या वर्षी त्याची मुंज झाली। वडील त्याला संध्या शिकवीत, गायत्री मंत्र शिकवीत, पण त्याच्या काहीच लक्षात राहत नसे। एका विद्वान ब्राह्मणाच्या मुलाची ही स्थिती पाहून इतर टवाळ लोक टवाळी करत त्याला हवं तसं बोलत। काय करणार तो बिचारा? लोकनिंदा माणसाचं मन पोखरते, पण ते त्या मुलाला कसं कळणार? आई वडिलांना या मुलाची फार चिंता वाटे। काही दिवसांनी तो वेदशास्त्रज्ञ ब्राह्मण इहलोक सोडून गेला। आईची मनस्थिती अंतर्क्यप होती। या मुलाचं पुढं कसं होणार याची काळजी कोण घेणार, अशा चिंतेत ती काळ काढीत होती। पण करणार काय? आपल्या आईची ही मनस्थिती ओळखून तो मुलगा घरातून अचानक निघून गेला। भुवनेश्वरीला आला। भुवनेश्वरीच्या मंदिरात गेला। 2 दिवस ठाण मांडून बसला, पण देवीकडून त्याला काहीच दृष्टांत मिळेना। शेवटी तो जीवाला वैतागला व देवीसमोर बसून त्याने आपली जीभ छाटली व ती देवीच्या चरणावर ठेवली। जीभ तुटल्यामुळे बोलता येईना। मनोमन प्रार्थना केली, जर माझी तुला दया येत नसेल तर माझं मस्तक मी कापीन व ते तुझ्या चरणावर ठेवील। मी जीवाला पुरा कंटाळलो आहे। देवीला त्या मुलाची दया आली। तिने त्याला दृष्टांत देऊन सांगितले, शेजारी कृष्णा नदी वाहते, तिच्या तीरावर औदुंबर वृक्षाखाली सिद्धमुनी श्री शंकराच्या रूपात ध्यानस्थ बसले आहेत। त्यांना भेट, शरण जा, ते तुझी इच्छा पुरी करतील। सर्व चिंता सोडून दे। मुलाला आनंद झाला। तो तत्परतेने सिद्धमुनींना भेटायला गेला। पायावर मस्तक ठेवलं, हात जोडले, पण तोंडातून शब्द फुटत नव्हता। जीभ भुवनेश्वरीच्या चरणी वाहिली होती। सिद्धमुनींना त्या मुलाची स्थितीची दया आली। त्याच्या मस्तकावर त्यांनी आपला कृपाहस्त ठेवला आणि अकल्पित चमत्कार घडला। मुलाची जीभ पूर्ववत दिसू लागली। तो स्पष्ट बोलू लागला। त्याने आपली अडचण सिद्धमुनींना सांगितली। सिद्धमुनींनी त्याच्या जिभेवर चिमूटभर भस्म घातले। मुलाने वेदघोष सुरू केला। स्वामींचा आशीर्वाद घेऊन तो आपल्या गावी कोल्हापूरला आला। आईला भेटला। तिला परमानंद झाला। निर्बुद्ध मुलाचा तो कायापालट पाहून कोल्हापूरचे परिचित अपरिचित लोक थक्क झाले। कुचेष्टा करणारे टवाळ आता त्याच्या थाऱ्यालाही फिरकत नसत। पुढे त्या मुलाचा विवाह झाला, मुलं झाली, संसार सुखानं चालत होता। हाती रोज पैसे येत होते। घरच्या सर्व चिंता संपल्या होत्या। ज्याच्या घरी नाही धन, त्यास विद्या हेच धन। विद्येच्या प्रभावाने माणसाला भरपूर द्रव्यलाभ होतो, समाजात मान सन्मान होतो, लौकिक वाढतो। असे हे विद्याधन झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यासारखे व कधी न आटणारे, स्वच्छ निर्मळ व समाधान देणारे साधन प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील ठेवा असतो, हे विसरता येणार नाही। ज्याला संतांची साथ मिळेल तो अधिक भाग्यवान। जय जय रघुवीर समर्थ।